प्रदूषणासंदर्भात आज सुनावणी होणार आहे। भूषण गगराणी यांना आज हजर राहावे लागणार आहे। मुंबई प्रदूषणासंदर्भात कोर्टाने स्वतःहून एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती। याची आज सुनावणी ही पार पडणार होती। या संदर्भात पर्यावरण प्रदूषण मंडळाचे संचालक आणि त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे। यावेळी त्यांनी नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत त्या देखील कोर्टासमोर सादर करावे लागतील। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, गेले काही दिवस प्रदूषण जे आहे मुंबईतलं ते वाढलेलं पाहायला मिळत होतं। एक्यूआय आहे ते देखील अधिक पाहायला मिळत होते। विशेषतः माझगाव असेल, त्याचबरोबर चेंबूर, शिवाजीनगर असेल, अशा परिसरांमध्ये हे प्रदूषण अधिक झालं होतं। त्यानंतर कोर्टाने स्वतःहून सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती। मुंबईची लवकरच दिल्ली करायची आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता आणि यावर सातत्याने सुनावण्या सुरू होत्या। काल देखील एक सुनावणी जी आहे ती त्यामध्ये पार पडली आणि नेमक्या काय उपाययोजना महापालिकेने केलेल्या आहेत त्या आम्हाला दाखवा। आणि आम्ही जेव्हा सुमोटो याचिका दाखल करून घेतली त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि महापालिकेने उपाययोजना केल्यात असे तासेरे देखील न्यायाधीशांनी ओढलेले पाहायला मिळाले। आता आपण जर बघितलं तर आज पुन्हा एकदा जे भूषण गगराणी आहेत महापालिकेचे आयुक्त आणि त्याचप्रमाणे पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जे सचिव आहेत त्यांना देखील कोर्टामध्ये आज हजर राहावं लागणार आहे। साधारण 11 वाजता ही सुनावणी जी आहे ती मुख्य न्यायाधीशांसमोर पार पडणार असल्याची माहिती सध्या हाती आहे नीलम। त्यामुळे नेमकं या सुनावणीत काय होतंय, काय उपाययोजना महापालिकेकडनं सुचवल्या जातात, पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या सचिवांकडनं काय उपाययोजना सुचवल्या जातात, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या माहितीसाठी। चंद्रपुरामध्ये कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे। कर्करोगाविषयीच्या उपचार केंद्राची सुरुवात, देशातील रुग्णसेवेचे विकेंद्रीकरण झालंच पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे। या हॉस्पिटलमध्ये बाहेर काम करणारे चंद्रपूरचे जे डॉक्टर होते ते इथे आले आणि त्यांना आनंद झाला की आपल्या गावात आपल्याला काम करायला मिळालं। हे माझंही गाव आहे आणि त्याच्यामुळे मला मोठा आनंद होतो की असं अद्ययावत कॅन्सरची चिकित्सा करणारं केंद्र हे आज या माझ्या शहरामध्ये उपस्थित झालेलं आहे, सुरू झालेलं आहे। आणि असं सुरू झालेलं आहे की हे उदाहरण आणखी 15 ठिकाणी मी सांगू शकतो। दरम्यान यावर विजय वडेट्टीवार काय म्हणालेत आपण पाहूया। ते सरसंघ चालक उद्घाटन करत आहेत, ठीक आहे। त्यामध्ये मी त्या चांगल्या भावनेमध्ये मी राजकारण करत नाही, मला काही त्यावर फार काही पडायचं नाही। ते कोणी भूमिपूजन आणि उद्घाटन केलं तर त्यामुळं काही ते काही फार महत्व होतं असं नाही। पण आता एकूणच पाहिलं तर संघाला मला वाटतं की दिल्लीश्वर सत्ताधीश हे अजिबात मोजत नाहीत आणि त्याचीच लागण महाराष्ट्रातील काही नेत्यांना होताना दिसते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।